असाच जरा हिंडले तिने रक्तामध्ये हिंडले पण ब्रह्म विष्णू पैशाचं झालेलं नाही. सगळे देव क्षण झाले. क्षण झाल्याच्या नंतर म्हणजे बाबा देवाचा आपला छोटे छोटे बाळ झाले याला कुठं माहित आहो कसलं माहित नाही. आणि सगळे वापस मात्र गेले आणि गेले बाबा म्हणजे आम्ही इतकं घेऊन माझ्या देवाचं दर्शन कुठंच घडलं नाही. कुठं गेले काय नाही त्याचा फार आम्हाला लागला नाही. आम्ही मात्र लगेच शिरून गेलो परत आलो नंतर भगवंताची प्राप्ती आम्हाला झालं नाही. अशा प्रकारे सगळे देव माझं चिंता क्रांत बसलेले कोण म्हणतात चिंता प्राप्ती कारण कैसे सापडतील त्रिगुण ब्रह्मा विष्णू सगळे देव अशा हुडकू लागले आणि लक्ष्मी पार्वती आणि सावित्रीला सुद्धा सगळ्याला चिंता पडली बाबा देव अशा कोण्या कामामध्ये अडकले आणि कुठं मुक्त झाले असते आणि देव जर वापस येईना गेले त्या जगात कारभार असा कोण बघत का नाही त्याच्याशिवाय मात्र कारभार करणार नाही. सगळे मात्र चिंता इथं वाटू लागली पुन्हा म्हणतात मग त्यात माझं लगेच कसं आहे सगळी तिने जगतामध्ये हिंडणारे नारद मुनी असे असणारी व्यक्ती पण त्याच मात्र लगेच नारद मुनीची स्वारी हिंडत असताना पुन्हा अजून बद्रिकाश्रमाला गेली आणि बद्रिकाश्रमाला गेले तिथं नारद मुनी अजून पुन्हा तिथं गेले वरी कैलास आणि तिथं वैकुंठ जिथं होती नाही सत्य लोक तिथं नारद मुनी गेली आणि गेल्यानंतर नारद मुनी म्हणतात की बाबा मी खाल भूतलावर गेलेलो होतो आणि भूतलावर गेल्याच्या नंतर एक आदर्श असणार तिथं दर्शन बघितले दर्शन म्हणजे कोणतं वय आणि ब्रह्मविष्णू जे महेश आहेत ते तिने छोटे छोटे बालक झालेत आणि आमच्या मातेच्या आश्रमामध्ये आहेत ते दर्शनाचं मी बघितलो आणि नारद मुनी सविस्तर अशा तिथं आणि कैलासाला आणि वैकुंठाला आणि मृत्यू करा सगळं सांगू लागले कोण म्हणतात सांगे वर्तमान तिघी पती अनुसयाग्रही बालक क्रीडती ब्रह्मा विष्णू रुद्र माता त्याच माता लगेच अनुसया आणि अनुसया माता अशी असणारी आणि नारद मुनी अशी असणारे कोणाला लक्ष्मी आणि लक्ष्मी आणि पार्वती आणि सावित्री अशी असणारी नारद मुनी गेले काय सांगावं म्हणजे आणि तुमचे जे नवरी हाताची नाही आणि त्या अनुसार मात्र आश्रमामध्ये बाळ झाले छोटे छोटे बाळ झाले आणि ते मात्र ते खेळू लागले मात्र त्याचे बघितलो असं नारद मुनी अशा झाले किती वाईट मात्र सांगू लागले खरं म्हणतात पायी जोडून म्हणे विनंती तुम्हा कारण माझा त्याच मात्र लगेच नारद मुनी असे असणारे हात जोडलं कोणापुढं पार्वती लक्ष्मी आणि सावित्रीच्या पुढे हात जोडलं आणि हात जोडलं म्हणते नारद मुनी काय सांगावं म्हणजे माझे तुम्ही नाही गेल्या देव मात्र कधीच वापस येणार माघारी येणार आणि देव जर माघारी येत नसतील तर मात्र या जगाचा असा त्याच्यासाठी म्हणून काही करावं लागेल तुम्हाला मात्र खाली मात्र खाली जावं लागेल जावं लागेल आणि जिथं ब्रह्मविष्णू पैसे असणारे छोटे छोटे बाळ झाले तेला मात्र तुम्हाला वापस आणावं लागेल अन्य बाळ त्यानुसार मात्र सगळं जावं लागेल अशी विनंती कोण नारद मुनी या तिघीची कोण लागली कोण म्हणतात आता त्यासाठी म्हणून जर तुम्ही जायला गेले तर हे तीन देव जे देव आहेत ते तिन्ही देव कधी वापस येणार अहो कसं आहे आता दिवस आहे आता अजून एक घंट्याला रात्र आणि रात्र झाल्यानंतर सकाळचा दिवसच जर निघला गेला सकाळच्या पारी जर 12 घंट्याच्या नंतर जर दिवस निघाला गेला तर रात्र कधी संपणार कधीच संपणार नाही जितका कारभार तिथला थांबून जाईल त्याच्यासाठी म्हणून तुम्ही तिघीला जाणं हे गरजेचं आहे आणि पुढचा व्यवहार जर चालू करायचा असलं तर तुम्ही जा आणि त्या भगवंताचा शोध घ्या त्याला वापस आणा पूर्ण जीवन असा विस्कळीत झाले पूर्ण पदावर येईल असं नारद मुनी तिघी बायकेला सगळं सांभाळून सांगू लागले कोण म्हणतात देवाची आकृती माझा त्याच मात्र लगेच तिन्ही लक्ष्मी आणि पार्वती आणि सावित्री अशी असणारे नारदाची हात नारद म्हणे बाबा म्हणे माझ्या वाचनाने कशी होती गळ्यामध्ये नाग होता सटा सातारा वर होता
आणि विष्णू असे असणारे कसे 4 हात होते, पद्म गदा शंख चक्र असं असणारं हातामध्ये होतं आणि ब्रह्मदेवाच्या हातामध्ये असं असणारं आणि खेळले सगळी असणारे होते, पंचागत असं असणारं हातामध्ये होतं. ते दृश्य आम्ही बघितल्या, आम्हाला माहित आहे आमचे नवरे कसे होते ते. पण भूतलावर जे आमचे नवरे आहेत म्हणतात ते कोण्या अवस्थेमध्ये, ते कोण्या रूपामध्ये आहेत, सविस्तर जर आम्हाला तुम्ही सांगला तर आमच्या नवरीला आम्ही जाऊन आमच्या नवरीला आम्ही ओळखून घेऊ. अशा प्रकारचे विचार कोण सावित्री लक्ष्मी कशी असणारी कोणा नारदमुनीला दिसू लागले म्हणून म्हणतात नारद म्हणे निरपिते पूर्वका तिघाचे स्वरूप झाले का काही करा मानून तुम्ही तेथे जाऊन या. आता काय नाही म्हणे माता हो तुम्हाला काय सांगू म्हणले, तुमचे नवरे इथून गेले तर म्हणले आणि गेल्यानंतर छोटे छोटे बाळ, पण छोटे छोटे बाळ झाले लहान लहान, पण तिघाचा बी रूप असं असणार एकच आहे. कोणी गोरं नाही, कोणी काळं नाही, कोणी नक्क नाही, कोणी बुटकं नाही, कोणी मुलकं नाही, सगळे सारखे आहेत म्हणे. आणि हे जाऊन तुम्हाला ओळखून घ्यावं लागेल, तुमचे नवरे तुम्हाला परत आणावं लागेल. अशा प्रकारचे कोण आदुसाहेब मातेच्या आश्रमाला तुम्हाला जावं लागेल. अशा प्रकारचं नारद बघा लक्ष्मी आणि सावित्री आणि पार्वतीला मात्र बोलू लागली म्हणतात वचन ऐकतात श्रवणी म्हणती केव्हा पाहू नयनी पाहिल्या वापणी समाधान होयाची जी पतिव्रताची. माझ्या त्यावर मात्र असं ऐकायचं नंतर सगळे मनामध्ये उद्दामीळ झाले. कवच आणि खाली धरतीवर जावं या लोकांमध्ये जाल आणि त्याचा असा दर्शन शोभाचं होईल आमच्या आम्हाला अशा प्रकारची आनंदाची नाट्य मात्र याच्या मनामध्ये उसळलेली होती म्हणतात. ती गेली गायाच्या कोणी आल्या चतुर घाटावून कोणी आता लगेच 4 घाट होते आणि ते 4 घाट असे असणारे तिथून निघाले. वैकुंठ सोडलं आणि लगेच कैलास सोडलं आणि सत्यलोक सोडलं आणि सगळे असं सोडल्याच्या नंतर लगेच भूतलावर आले आणि आल्याच्या संपले. तिथं आमच्या मातेचा आश्रम होतं आणि आमच्या मातेच्या आश्रमाला आणि पार्वती आणि सावित्री सगळे येऊन उभा टाकली म्हणून म्हणतात सुंदर बद्रिक आश्रम स्थळ तेथे राहायचे माता माता लगेच बद्रिक आश्रमाला आले आणि लगेच सुंदर असा असणारा बद्रिक आश्रम होतो आणि तिथं मात्र आमच्या माताच्या शांत तिथं राहत पूर्ण म्हणतात ही करिता नमस्कार ऐकावा आमचा विचार तू माता लगेच सावित्री लक्ष्मी आणि पार्वती अशा असणारे लगेच आमच्या मातेला लगेच साष्टांग नमस्कार केला. ते म्हणले तुम्ही आमच्यापेक्षा एवढे श्रेष्ठ असा आपल्या मनाला वाटलं. आम्ही जी जगामध्ये श्रेष्ठ अशा प्रकारचा आमच्या मनामध्ये अभिमान झाला होता. त्याच्यासाठी म्हणून अनुसया मातेला साष्टांग नमस्कार साष्टांग बरोबर हे 3 बाया घातली म्हणून म्हणतात माता म्हणे सांगा कोठून आला आमचे भुवन तुम्ही तिघी जणी आता त्या लगेच अनुसया माता अशी असणारी सावित्री आणि लक्ष्मी पार्वतीला म्हणजे माता तुम्ही कोण वाघ काय नाही, मी तुम्हाला ओळखलं नाही. तुम्ही तिघी इथं माझ्या आश्रमाला आला आणि तुम्ही तिघी येऊन माझा आश्रम असा पावन केला तुमच्या पायाच्या आशीर्वादाने स्पर्शानं आणि माझा आश्रम असा असणार पावन झालं. अशा प्रकारची मी पण अनुसया माताच्या तरी तिन्ही देवतेला बोलवली बोले म्हणतात सांगते तुम्ही पासून